अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांवर महसूल विभागाची मोठी कारवाई। श्रीरामपूर तालुक्यातील शिवारे परिसरातून तब्बल 3,83,000ची दारू जप्त। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात कोतुळ शिवारे ते राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू वाहतुकीवर धडक कारवाई केली आहे। दिनांक 24 सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली। तपासादरम्यान MH12 EG 9068 या क्रमांकाच्या 4 चाकी वाहनातून देशी दारूचे एकूण 44 बॉक्स जप्त करण्यात आले। या कारवाईत एकूण 3,83,050 रुपयांची दारू हस्तगत झाली आहे। दारू तस्करी प्रकरणात 2 आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपींची नावे दिगंबर पोपट निवळे वय 25 राहणार सांबळे तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर आणि अक्षय बाबासाहेब वाघ वय वर्ष 28 राहणार पोठरेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर अशी आहेत। या कारवाईत श्री सागर शिरोळे विभागीय उपआयुक्त श्री प्रमोद सोनवणे, अधीक्षक श्री प्रवीण तेली, उपअधीक्षक तसेच श्री अनुपकुमार देशमुख निरीक्षक व पथक क्रमांक 2 चे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते। दरम्यान अवैध दारू विक्री व वाहतुकी विरोधात जनतेनेही पुढाकार घ्यावा अशी विनंती राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली आहे। कुठल्याही तक्रारीवर टोल फ्री क्रमांक तसेच हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांवर सतत कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।